आहे ते नकोच, समन्वयक आणि अभ्यासक नकोच. मी सन्मानच देतो, कोणाचाच अवमान केला नाही मी आतापर्यंत. आपल्याला 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचंय, शेवटचं करायचंय. आता तो मराठा समाजाचे राज्यात जे जे प्रश्न असतील ना ते 28 ला घेऊन एखादा अधिकारी तुम्हाला त्रास देत असेल, आरक्षणाच्या पलीकडचा पण असेल, ती आपण सोडून घेऊ. म्हणून टाळते ते बी या. एकदाच मराठ्याचा तुकडा पाडतो. ती मला ओपन मधून लागला असेल, तो कशातून लागला असेल, जाणून बुजून घेत नसतील मराठ्यांचा आहे म्हणून. उदाहरणार्थ कळणं गरजेचं आहे. बीडला 11 का 9 गड्या 11 आहेत वाटतं. 11 जण डॉक्टर दोषी ठरले चौकशीला. मराठा समाजाने समजून घ्या, तुमच्या पाठीशी किती लागलेत. तुम्हाला फक्त गोड बोललं जातं आणि गोड बोलून तुमचं नरड तोडलं जातं. 11 जण डॉक्टर अधिकारी सिव्हिलचे दोषी ठरले. काय केलं असेल त्यांनी, घोटाळा म्हणा घोटाळा काय असो, दोषी ठरले 11. सस्पेंड किती व्हायला पाहिजे? 11 ना. फडणवीस साहेब 2च मराठ्याचे कम झाले. नुसते हिंडा मराठी, नुसत्या का पाहणार. होऊन द्या तुमच्या जातीचं वाटोळं पुरं. परत म्हणा आमचा पक्ष आमच्यासाठी महत्वाचा. घ्या घालून, सगळी इज्जत घालून घेतली. इज्जत म्हणतोय मी. यांच्या बाई वाट लागली, आपल्या वाटोळ झालं लेकरा बाळाचं. सगळं लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. तिला हे करा ना, बसू द्या खाली, बसू द्या. पाणी द्या, पाणी द्या त्याला, पाणी द्या त्याला, पाणी द्या. गर्दी नका, हवा मारा फक्त, काही नाही. अरे रुमाला फक्त हवा मारा, मारा त्याला हवा. हा, आपल्या समाजाने गाफी लावून समाजाचं वाटोळं केलं. तुम्ही प्राधान्य फक्त पक्षाला दिलं. तुमच्या पाया पडतो मी, तुम्ही पक्षात राहा बरं का. तुम्ही पक्षात राहा, पण पहिले ते जातीला का, जातीला मोठं करा. एकदा जात मोठी, बाकीच्याने काय केलं, बाहेर जाऊ द्या, नाही तर तिकडं हवाला मोकळ्या पटांगणाला जाऊ द्या. त्यांचं कोण आहे तिकडं हवाला जाऊ दे बाहेर. तुम्ही समजून घ्या, बाकीच्यांनी काय केलं ते समजून घ्या. त्यांची जात मोठी केली, मग राजकारणात गेले. तुम्ही आधी राजकारणात गेलात आणि जात संपून टाकता. मराठीची चूक कुठं झाली? थांबा आता बडबड पण करा. मराठीची चूक कुठं झाली? मराठी आधी राजकारणात गेले. बाकीच्यांनी काय केलं याच्यावर आत्मपरीक्षण करा घरी गेल्यावर जरा. बाकीच्यांनी आधी जातीला लय मोठं घेतलं, मग राजकारणात गेले. काय झालं माहितीये तुम्हाला? जात सुधरून बसली, त्यामुळे त्यांना टेन्शन नाही राहिलं. उदाहरणार्थ तुमचं घर आहे, तुम्ही तुमचं घर सुधरिलं, मग तुम्हाला टेन्शन नाही राहिलं बाहेर फिरायला. लक्षात आलं का? तसं झालंय. आपण काय केलं, उलट केलं. आपण आधी राजकारणात गेलो, ते आधी राजकारणात नाही गेले, आधी त्याची जात सुधरली. इथून पुढच्या काळात आधी जात एकदा सुधरून घ्या. तुम्हाला जिकडे येणार तिकडे येणार जात तुमच्या मागे आहे ना. आणि एवढी मोठी जात मागे असल्यावर तुम्हाला कुणीच पाडू शकत नाही. भूमिका बदला. आपण लय चुकीचं काम केलं. म्हणून सरकारने आपला पुरा बोऱ्या वाजल्या. कोणतं सरकार येऊन द्या 75 वर्षातलं, ते काँग्रेस असो, भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, बेसराम असो, सगळ्यांनी देवाराच केला. आपला कोणीच मराठ्यांच्या चांगल्यावर नाहीये. आधी आता टार्गेट घ्या सगळेजण. आधी जात आणि मग पक्ष. आता तुम्हाला काय करायचं ते सांगता. 29 ऑगस्टला आंदोलन सुरू झालं.
ज्यांना इथं बसून राहायचंय ते फक्त 11-15 जाण्याचं. मराठी काय जेवायला कमी पडून देत नाही, त्याची काय अडचण. ज्यांना येणं होत नाही, आपण आपल्या गावात शांततेत रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा द्यायचा, बस. काहीच करू नका, काहीच करायची गरज नाही. प्रत्येक मराठा आंतरवालीत एकदा जरी येऊन गेला 29 ऑगस्टच्या नंतर, तरी मराठ्यांची एक बी मागणी आता मागत व्हायची नाही, एक बी. मी आता ध्येय घेतले की 29 ऑगस्टला निर्णायक शेवटचं आंदोलन करायचं. मराठ्यांची एकही मागणी मागत व्हायची नाही. फक्त ज्या ज्या मराठ्यांचे प्रश्न असतील, अडचणी असतील, त्यांनी 29 ऑगस्टला एकदा घेऊन या, जागेवर बसून त्या तोडू. 50-12 मंत्र्याला फोन करायचं काम नको. यांची वंशावळ समिती कसं काय बदलत नाही ती बी बघू. अरे बाकीच्या राज्यात असं नाहीच आहे. मला तर वाटतं ओबीसीला असंही वंशावळ आहे, ज्याला प्रमाणपत्र काढायचे त्याची वंशावळ. आणि मराठ्याला इतकी लांबच कशामुळं, काय कारण, कशासाठी तुम्ही कायद्यात बदल करू शकता, कशासाठी. पण इथं आमचे आडनावाच्या आडनावाला द्यायला, उदाहरणार्थ इथंही बसलाय पात्रीकरचा पात्रीकर, उदाहरणार्थ फडणवीस साहेब, महत्वाचं आहे तुमच्यासाठी. शक्य चुलते आहेत ना, ते म्हणतात रक्तात. हे आपले विखे पाटील साहेब, मला माहिती तुम्ही बघत असणार, मुंग्या पायाला आल्या, पायाला आल्या मुंग्या नाही, हे टीव्ही बघत असतात. ते म्हणते रक्ताचं नातं द्या. आणि त्याच्या चुलत्याचं निघालंय ना रक्ताचं नातं, का तर तुला काढून रक्त देतो का बाटली भर. मला काही कळतच नाहीये सरकारचं काय चाललंय. एका जाधवचं निघालं तर दुसऱ्या जाधवला द्यायना, ते म्हणते रक्ताचं नातं जोडू. एका जगतापाचं निघालं दुसऱ्या जगतापाला द्यायना, ह्या शेळकेचं निघालं की त्या शेळकेला द्यायना. आणि यांच्या कोणत्या रक्ताचे नाते, 29 ऑगस्टला फाईटच होत्या. यांच्या पोट जाती उपजाती म्हणून यांना मध्ये घातलं. यांचं कोणतं रक्ताचं नातं आहे रे. सगळे पाहुणे रावळे सगळे सोयरे हात घातले पोट जातीच्या नावाखाली. किती दिवस येड्यात काढणार तुम्ही मराठ्याला, आम्हाला किती दिवस. त्याची भावकी हे सगळं लिहून दिलं इथे. काय करून होतं दाखव रे, ते दाखवलं की मोबाईल मध्ये होतं ना. अरे खरे, हे तुम्हाला कळावं म्हणून बोललंय मी आज आंतरवालीला. हा बघ, हे बघा आता रुस्तुम पाटील सूर्यवंशी यांची नोंद सापडली. विखे पाटील साहेब, तुमच्या अधिकारी तुम्ही काय राव धंदा हे नाही आवड राव आपल्याला. रुस्तुम सूर्यवंशीची नोंद निघाली. रुस्तुमला 2 पोट्टे पोरं, एक बयाज आणि एक रघुनाथ. फडणवीस साहेब, ही मराठ्यावर अन्याय म्हणून मी बोलतोय. मराठ्यांनी पण समजून घ्या, सख्य भाऊ आहेत दोघं, बयाजी सूर्यवंशी आणि रघुनाथ सूर्यवंशी, हे सख्य भाऊ आहेत. रुस्तुमचे पोरं. तुमच्या याच्यात काय म्हणते सरकारी भाषेत ते तुम्ही समजून घ्या. सुपुत्र भूपुत्र चिरंजीव काय असेल. नारायण बायाजी वंशावळ जुळली, प्रमाणपत्र देत नाही म्हणते. तुम्ही पोरग कसं काय दाखव. आता ती गेले मोरू, त्यांना केलं असतं कसं पोरग आहे. काय फडणवीस साहेब, काय नाही. हसा, नुसते हसा, मरा होऊन द्या वाटोळे. याच्या आजाची नोंद सापडली, आजा मेलाय म्हणून ते म्हणजे तुम्ही पोरग कस काय. इकडे पोळीतल्याला कळत आहे का, पोळी तो मारायला कळतंय की.
सरकारने पाठवलेले आहेत का काय येवल्या कोण ही सत्यता आहे. तुम्ही इथं बसताय समाजाला वेळ देताय वाटोळ काय व्हायला हे तर ध्यान द्या. तुम्ही का फिरायला पुढची पिढी मरण बर का मी कवा मरण मला माहित नाही इतके हाल येत नाही. तुम्हाला याच्या बरोबर एक मुद्दा सांगायचा मी एखाद्या दिवस असं नसन ही लढाई तुम्हाला पुढे जिवंत ठेवायची बरं काय पिढ्यानं पिढ्या म्हणतोय मला शब्द देऊन जायचंय. तुम्ही पुढच्या काळात सुद्धा तुम्हाला मराठ्यावर संकट आडी अडचण आली एकमेकाच्या मदतीला धावा. माग कुणी नाही म्हणून विखरून जाऊ नका. घाण सवय लागली आपल्या लोकांना. ते म्हणते पाटील तुमची लय गरज आहे समाजाला तुम्ही पाहिजे. समजा मी नाही 10-20 वर्षांनी केव्हा गेलो किंवा ह्या 2-4 दिवसात गचकलो समजा. अरे खमक्या वागायचं शिकाणं कट्टर जरा तुम्ही कट्टर वागायचं शिकाणं. एखाद्या आपल्या पाठीमागे बळ देणारा नसला तरी आपल्या मराठा समाजाने एकमेकाला साथ देऊन रस्ते जाम करून टाकायचे शिकत जाणार. एकमेकाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर यायचं शिका. सगळ्यात मोठा हत्यार आहे. मी दिल्लीवाल्याच्या पोराला सुद्धा सांगितलं होतं काय नव्हे त्यांचं ते बसले उपोषणला बसले ते सोना भाऊ म्हणून आपण तर ते आड नावाचं परत ठेवायचं ते बरं माझं मग लोक त्याला सांगितलं हे ग्राउंड सोडू नका आणि चर्चेला जाऊ नका. प्रश्न सुटतो प्रश्न सुटतो. त्यांनी मान्य केलं त्या ते अभिजित भया ते त्यांनी सगळ्यांनी ते मान्य केलं. चल मला ते विषय नाही घ्यायचा पण सांगायचं तुम्हाला काय उद्देश माझा. अन्याय झाल्याच्या नंतर चीड ही समाजाला आली पाहिजे. तो समाज कधीच मरत नाही. सरकार कोणचं बी असू दे किती दादागिरी करणार असू दे किती पण म्हणतो हा किती पण म्हणतो. रस्ते जर जाम केले ना हातबलच होऊन जाते हिंदतेनच कुठून. शेतकऱ्यांनी जर ठरवलं महाराष्ट्राचे रस्ते बंद 100% कर्जमाफी 2 लाख नाही 3 लाख नाही 3 लाख. तुम्ही मर्दासारखं कट्टर वागायचं शिका ना. शेतकऱ्या ध्यानात ठेवा. हा कट्टर वागायचं शिका. तुमच्या पायात येऊन पडते रे पायात. आता 29 ऑगस्टला बघा मराठी कसं करते. आपल्या समाजाला न्याय द्यायचा ना तर कट्टर वागायचं शिकायचं. मेन माणूसच नाही आता काय करावं व्हायबल नाही व्हायचं. लढाई कडीला न्यायची. जे मेल येईल ती भोगायची. जे संकट येईल त्याचा सामना करायचा. पळून नाही राहायचं. आपला प्रमुख माणूस नाही मग आपल्या पाठीमागे कोण नाही. समाज आहे ना आपला. समाजच समाजाच्या पाठीमागे उभा करायचा जाम करायचा. नसू द्या नेतृत्व करणारा नसू द्या पाठ राखण करणारा नसू द्या बळ देणारा नसू द्या. समाजाने हे शिकाता समाज टिकल बर का. लय सोन्यासारखा समाज आहे माझा लय बलाढ्य त्याला वाचवायचं शिका सगळेजण. उगाच समाजाच्या मागं कोण नाही आपल्या मागं कोण नाही. त्यांची सत्ता आहे त्यांची चलते भलती काही नसती. एकदा जर रस्त्यावर आलं ना चलते भलते काहीच करीत नाही. आणि मारू द्या फडणवीसांना अख्खे मराठे मारायचे असले तर मारू द्या. सामना करायचा शिकत जा. सामना करायचा शिका. दळभद्री समाज बनल. दारिद्र्याच्या खाली समाजाला टाकू नका. छत्रपती शिवरायांचा समाज आहे. पाठवर वागायचं. आपले आपले कष्ट करायचे. कुणी 10 रुपये द्यावा म्हणून कुणाच्या दारात त्याचे उमरे जिजवायचे कुत्र्यासारखं दारात न उभारायचं.
स्वाभिमानाने कष्ट करायचे, पैशावाला व्हायचं, कुणाला लुटून नाही, स्वाभिमानाने कष्टानं व्हायचं. मिळतं त्या नोकरी करा, मिळते ते व्यवसाय करा, शेतीत काम करा कचाकच. हा त्यांची गरज लागते. काय गरज लागते रे? त्यांनी गेल्या वर्षी 10 लाख रुपयाचं काम दिलं. मग वाटतं कोण भेंडू तू त्याला दिलं 10 लाखाचं काम, तुम्हाला काय उरलं खाली 2 लाख. इतकं हुजूर नाही करायचं कोणाला. आणि त्यांनी काय तुम्हाला 10-5 लाखाचं काम देऊन उपकार नाही केला, तुम्ही मतदान केलं त्याला, त्यांनी काय उपकार नाही केला तुमच्यावर. समजून घ्या. काय राहिलं 10 लाखात तुम्हाला रोज 2-1 लाख रुपये शेतातलं 10 लाख गेले की किती का असेल? 10 लाखाच्या कामात तुम्हाला 2-1 लाख असतील, 2-1 लाख रुपये. तुम्हाला हिशोबच सांगतो. 2 लाख रुपये तुम्हाला त्या कामात राहिले, नेत्याने दिल्यामुळं तुम्ही झालात नवीन कॉन्ट्रॅक्टर. तुमचे 10-5 मित्र जमले, म्हणले साहेब आपल्या कॉन्ट्रॅक्टर झाले, 50,000 गेले पेण्यात. ते टाकले लगेच मित्रांना टाकले, तिने खाली राहिले 1.5 लाख. बायको झटकायचं एखाद्या बात, मला सोनं घेता का, लाख रुपये गेले. खाली किती राहिले? 50,000. साहेब म्हणतो बॉर्डर लाव डिजिटल आपल्या वाढदिवसात. खाली काय घंट्या राहतात तुमचं, काय राहिलं? त्याचे पैसे त्याला ओढून घेतात आणि आपलं आयुष्याचं वाटळ होतं. कोणी काम दिलं म्हणून त्याच्या जारी जाऊ नका. स्वाभिमानी समाज ठेवायचा, स्वाभिमानीच राहायला पाहिजे, मनुष्य तर हटायचं नाही. दारू फारू बंद करा. इथं कोण कोण पेटे वर हात करा बरं. दारू कोण कोण पेटे वर हात करा. साबरे हो, याचा अर्थ बरेच मेंबर दिसते तिथे. दारू बंद करा, उद्यापासून बंद करून टाका. तुमच्या लेकरा बाळाच्या कामाला येतील तेवढेच पैसे. पैशावाला होता तुम्ही. रस्त्याला पड्यावर लोक हसत येत, ते म्हणते खानदानी देशमुखाचं पोरग होतं, गडीवरचं होतं, पाटलाचं होतं, रोडवर झोपलंय, उचलू नका त्याला म्हणते, उचलू नका म्हणते त्याला. जाऊ दे, जर त्याचे फोटो काढून व्हायरल करा. शहाणपणाच्या भूमिकात या, चट्टे भाकर खा, पण इज्जतीत जगायचं, कोणाला भ्यायचं नाही. भूमिकाच काढायचा सगळ्याचा, भ्यायचंच नाही कोणाला. काय करायचं कोणाची? 100 एकटा असला तरी गुरगुरच केलं पाहिजे. वाटत नाही जायचं आपल्याला, कोणाच्या भ्यायचा काय संबंध आहे? दादा फादाची मी जिरी, तू दादाचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. इकडचे कोपऱ्यातले बरेच दादा तिकडे कोपऱ्यात गेले, दादा इकडचे थोडे राहिले, दादा त्याला बी आणतो ठेप्यात. दादा फिराचं टेन्शन घेऊ नका. या बैठकीच्या निमित्ताने सांगतो, आपण आपल्या शेत्या कसा व्यवसाय करा, मिळत्या त्या नोकऱ्या करा, एकजुटीनं समाजाच्या बाजूने उभा राहा. आंदोलनाची भूमिका 29 ऑगस्टला तुम्हाला कळाली होणार. निर्णायक शेवटचं आंदोलन होणार आहे. घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी वेळ द्या. पुऱ्या मागण्याचा तुकडा पडोस तर हटायचा नाही. कोण मुंबई म्हणलं? मुंबई समजणं सोपं नाही बाबा तुम्हाला. आता ही काय साधा विषय मला माहिती. मला दिल्लीत गेल्यावर तिथं काही हिंदीत म्हणले ते गाड्यावर बसून लयच पळत होते तुमचे पोरं. म्हणलं तर मराठी केल्या